नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. नवीन वर्ष सुरू झालं आहे, त्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना. आणखीन एक विनंती, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही रसिक नेहमी व्हिडिओ बघतात, आपल्या मित्रांनाही या व्हिडिओ पाठवा. तसंच ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनाही सांगा की सबस्क्राईब करा म्हणून, म्हणजे मला तुम्हा सर्व मित्रांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचता येईल. माझ्या कथेचं नाव आहे आरोग्यधारिणी. सगुणाने धुतलेले कपडे वाळत घातल्यावर बादली आणून ठेवल्याचं मंदाकिनीने पाहिलं. नेहमीप्रमाणे सगुणा बाहेर जाताना येते ताई असे सांगून दरवाजा बंद करून जाते हे मंदाकिनीला माहीत होतं. पण त्या दिवशी बराच वेळ काहीच आवाज आला नाही. तेव्हा मंदाकिनीला आश्चर्य वाटलं, आज दरवाजा न लावताच ही गेली की काय असा विचार करीत मंदाकिनी स्वयंपाकघरातून बाहेर आली. समोरच्या दरवाजापाशी सगुणा शांतपणे उभी होती. काय झालं सगुणा, अशी का उभी आहेस मंदाकिनीने विचारलं. सगुणा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून मंदाकिनीने तिच्याजवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी सगुणा म्हणाली, नलूने लग्न केलं, आम्हाला न सांगताच केलं. काय मंदाकिनीने आश्चर्याने विचारलं. ताई, नलू एवढी शिकली, कॉलेजात मुलांना शिकवते, लग्न केले ते आमच्या झोपडपट्टीतील एका सुताराशी, आम्हाला काहीच सांगितलं नाही. मंदाकिनीने सगुणाला कोचावर आपल्या शेजारी बसवलं. तिच्या पाठीवर हात ठेवून ती म्हणाली, सगुणा, जे झालं त्यावर आता काही करता येणार नाही. नलूला तिचं आयुष्य सुखाने जगू दे. तू आता शांत हो, तुझ्या मुलाकडे नीट लक्ष दे. सगुणाने मान डोलावली. आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे तिला थोडं मोकळे पण वाटत होतं. मंदाकिनीच्या मागच्या आठवणी जागा झाल्या. नलू छोटी होती, कधी कधी सगुणाबरोबर यायची. सगुणा काम करीत असेपर्यंत नलू टेबलावर वर्तमानपत्र पाहत बसायची. तिला वाचनाची आवड आहे हे पाहून मंदाकिनीने तिला बरीच पुस्तकं आणून दिली. काळ लोटला. एक दिवस नलू आली. खूप अभिनंदन, 12वी झालीस, ये बस, आता काय करायचं ठरवलं आहेस मंदाकिनीने म्हटलं. ताई, मी काय ठरवणार, आई बाबा ठरवते. काय झालं मंदाकिनीला आश्चर्य वाटलं. मी त्यासाठी तुमच्याकडे आले. मला MBBS करायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. पण आई म्हणाली, तुझ्यासाठी कॉलेजमध्ये पैसे भरायला नाहीत, एकदा नाही तर दरवर्षी पैसे भरावे लागतील, तू दुसरा विषय निवड. मी काय करू आता, एवढे चांगले मार्क मिळाले तरी काही मनासारखं करता येणार नाही. नलूने नाराजी व्यक्त केली. मंदाकिनी म्हणाली, नलू, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण डॉक्टर होण्यासाठी जो खर्च करावा लागेल तो सगळा तुझ्या आईबाबांना पेलवेल काय याचा विचार कर. तुला स्कॉलरशिप मिळेल का? होय ताई, मिळू शकेल, पण ती रक्कम पुरेशी नसेल. मग शांतपणे विचार कर, आई बाबा कुठून पैसे जमा करतील? दुसरा चांगला कोर्स बघ, वाटल्यास कॉमर्सला जा, CA हो. मंदाकिनीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. नलूच्या चेहऱ्यावरची नाराजी दूर झाली नाही. तरी ती म्हणाली, ताई, मी विचार करते. नलूने प्राप्त परिस्थिती मान्य केली. मनाविरुद्ध तिने कॉमर्सला प्रवेश घेतला. ती हुशार होती. मनासारखं झालं नाही तरी अभ्यास भरपूर केला. BCom झाली, MCom झाली, पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाली. तिच्या महाविद्यालयाने तिला सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी दिली. झोपडपट्टीत राहणारी ती मुलगी यशाची शिखरे जिंकत चालली होती. एवढ्या साऱ्या पार्श्वभूमीवर सगुणाची नलूबाबत कायम तक्रार चालायची. ती नीट बोलत नाही, विचारलं तर काही सांगत नाही, मागत नाही.
मंदाकिनीला आश्चर्य वाटायचं. सगुणा असं का म्हणते याचा उलगडा होत नव्हता. 8 दिवस गेले. 8 दिवसांनी मंदाकिनीने दार उघडलं तर समोर छानशी साडी नेसलेली, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि कपाळावर छानसं कुंकू लावलेली नलू समोर उभी होती. ये ये बेटा, मंदाकिनीने नलूचं हसून स्वागत केलं. घरात शिरल्यावर नलूने मंदाकिनीला वाकून नमस्कार केला. ताई, आईने तुम्हाला बातमी सांगितलीच असेल, नलू म्हणाली. होय, तू विवाह केल्याबद्दल अभिनंदन, सुखी राहा. नलू, पण एकटीच आलीस आज? नवऱ्याला घेऊन यायचं होतं, मंदाकिनी म्हणाली. ताई, आज माझ्या कॉलेजला सुट्टी आहे, पण दामूला कामावर जावंच लागलं. नंतर घेऊन येईन त्याला केव्हा तरी. घरात जाऊन मंदाकिनीने नलूसाठी आणलेली एक साडी आणली. तिने नलूची ओटी भरली. नलू खूप भावनावेश झाली. उठून तिने मंदाकिनीला मिठी मारली. तिचे डोळे ओले झाले होते. मंदाकिनीने विचारलं, काय झालं नलू? ताई, ताई, आज माझ्या माहेरची पहिली ओटी तुम्ही भरली. आई खूप रागवली आणि आम्हाला त्यांनी घरातही घेतलं नाही. का ग? तू तिच्या मनाविरुद्ध लग्न केलेस म्हणून? ताई, मी मुद्दाम तिच्या मनाविरुद्ध लग्न केलं. माझ्या मनाविरुद्ध मला तिने शिकायला पाठवलं ना. नलू, पण डॉक्टर व्हायचा तुझा हट्ट का होता? तेव्हाची परिस्थिती साधी नव्हती सगुणाची. ताई, आमच्या झोपडपट्टीत सगळ्यांची आर्थिक परिस्थिती सारखीच. हातात पैसा नाही, रोज कमवायचं. मुले मुली म्हातारे चालता चालता कधी पडतात. त्यांना सरकारी दवाखान्यात न्यावं लागतं. कधी कधी पुरेशी औषधं मिळत नाहीत, नीट उपचार होत नाहीत किंवा घेत नाहीत. त्यामुळे साध्या साध्या आजारामुळे ही मुलं म्हातारे मरतात. मी हे पाहिलं आणि वाटलं आपण डॉक्टर व्हावं, इथेच प्रॅक्टिस करावी, या सर्वांना मदत करावी, यांचं आरोग्य सुधारायला मदत करावी. पण ताई, माझी मनीषा पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून आईवर माझा अजून खूप राग आहे. नलू, त्यावेळेस सगुणाने माझ्याकडे आणि 2-3 जणांकडे मदत मागितली होती. मी तिला सांगितलं, नलूच्या कॉलेजची अर्धी फी देणं मला शक्य होईल, बाकीच्या पैशाची व्यवस्था बघ. पण सगुणाला बाकीच्या पैशाची व्यवस्था करता नाही आली. काय? नलू ओरडली. मला आईने हे काहीच सांगितलं नाही. नलू, आपण यश सगळ्यांना सांगतो, अपयश नाही सांगत. नलूच्या मनात भावनांचा कल्लोळ उडाला. आपण आईला नीट ओळखलंच नाही असं तिला वाटलं. तिने मंदाकिनीच्या खांद्यावर डोकं टेकलं. मंदाकिनी नलूची शांत होण्याची वाट पाहिली. नलू, एक सांगू, त्या झोपडपट्टीतील लोकांविषयी तुला प्रेम आहे. आता सांग, तू जिथे राहते तिथे मुलांना खेळायला जागा आहे का? मोकळी जागा आहे? नाही, नलू म्हणाली. सगळी मुले शाळेत जातात? काही जातात, बरी अशीच भटकतात, नलू म्हणाली. मुलांना शिस्त लावायला, चांगले वागणूक यासाठी आई बाबा काय करतात? त्यांना कुठे वेळ असतो? मंदाकिनी म्हणाली, बघ, आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर व्हायची तुझी इच्छा होती. आता या मुलांच्या शैक्षणिक आरोग्यासाठी, सांस्कृतिक आरोग्याची, मानसिक आरोग्याची तुला काळजी घेता येईल. प्रयत्न कर, मुलामुलींना एकत्र आण, त्यांच्या तिन्ही आरोग्याची काळजी घे. वर्ग चालव, त्यांना शिकव, कार्यक्रम कर. या महिन्यात बाबा निवृत्त होत आहेत. आम्ही दोघे तुला मदत करू. तू बोलव आम्हाला, आम्ही निश्चित येऊ. नलूने ताईकडे आश्चर्याने नजरेने पाहिले. ताई, ताई, मी असा विचारच केला नाही. ती मला एक निराळा मार्ग दाखवला. ताई, मी त्या मुला मुलींच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेईन, जरूर घेईन. खूप मोठं काम आहे, पण त्यामुळे सगळ्यांना समाधान मिळेल, फायदा होईल. माझ्या मनीची इच्छा मला पूर्ण करता येईल. आत्यंतिक समाधानानं तिने मंदाकिनीला कडकडून मिठी मारली. धन्यवाद.